हो, आज ही जी मानाची दहीहंडी या ठिकाणी आपण या ठिकाणी ठेवलेली आहे त्या संदर्भामध्ये काय सांगणार? कृपया रस्ता मोकळा करून द्या। आज मान्यवरांना येण्यासाठी महाविकास रस्ता मोकळा करून आघाडीच्या द्या। वतीने भय आणि भ्रष्टाचाराच्या मुक्तीसाठी आणि शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी ही दहीहंडी आयोजन करण्यात आलेली आहे आणि आज प्रचंड प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे। एक रील स्टार आणि एक रिअल स्टार कलावतीताई चांदोरकर यांच्या हस्ते आज भय आणि भ्रष्टाचाराची दहीहंडी आम्ही फोडत आहोत। प्रचंड प्रतिसाद जो मिळालेला आहे त्यावरून हे लक्षात येते की ही दहीहंडी ही निश्चितपणे या भय आणि भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडण्याशिवाय राहणार नाही। कलावती ताईंनाच का बोलवलं? कारण ते रिअल स्टार आहेत, त्यांनी संघर्ष केलाय आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात जे सध्या संकट आहेत त्या संकटांवर मात करून ही भय आणि भ्रष्टाचाराची दहीहंडी आपल्याला फोडायची आणि म्हणून त्यांना आम्ही आमंत्रित केलं। युवकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय काय सांगणार? युवकांचा प्रतिसाद चांगला मिळतो, प्रचंड प्रतिसाद युवकांचा, न भूतो न भविष्यती याचा प्रतिसाद। मला निश्चितपणे सांगायचंय की भावी विजयाची नांदी संघटन मजबूत करण्यासाठी असतो। यामध्ये आज राहुल भाऊच्या माध्यमातून भय व भ्रष्टाचाराची हंडी फोडण्याचा संकल्प तो घेतला आहे। येथील जनतेला मनापासून या ठिकाणी आवाहन करेल, त्यांनी आज आपल्या या मतदारसंघामध्ये पैसा व सत्तेच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी हिटलरशाही सुरू केलेली आहे। त्यांना या मतदारसंघातून 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांना हद्दपार करा, नदीपार करा अशा प्रकारचा संदेश या माध्यमातून या ठिकाणी देऊ इच्छितो। विशेष छत्रपती शिवाजी महाराज आपण क्षत्रिय आहोत, शिवभक्त आहोत, त्या माध्यमातून या भाजप सरकारने, या केंद्र सरकारने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होण्यामध्ये भ्रष्टाचार केला। सर्वांच्या भावना त्या माध्यमातून जी विटंबना झाली त्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक सरकारच्या लाट आहे। सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना मी विनंती करेन, नागरिकांना विनंती करेन, त्यांना या महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी सर्वांनी संकल्प करावा। आजची दहीहंडी म्हणजे अतिशय उत्साहवर्धक या युवकांची दहीहंडी आहे। त्या उपलक्ष्यामध्ये जे दहीहंडीचं आयोजन केलं जातं त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देते आणि जी काही दहीहंडीचं उद्दिष्ट आहे की सर्वांना समान, सर्व जाती धर्माचे सर्वांना घेऊन चालले, तर हे दहीहंडीचा मुख्य उद्दिष्ट आहे, गोपालकालाचं मुख्य उद्दिष्ट आहे। आणि म्हणून आज हे सर्व समाजाचे, सर्व जाती धर्माचे लोक इथे उपस्थित आहेत, दहीहंडी साजरी करत आहेत। याचे जे आयोजक आहेत ते राहुल भाऊ आहेत आणि त्या राहुल भाऊंनी मी त्यांच्या भावी काळासाठी हार्दिक शुभेच्छा। आज ज्या भ्रष्टाचाराच्या मतदारसंघामध्ये जो भ्रष्टाचार माजलेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लोकशाहीची जी दहीहंडी आज फोडत आहे त्या दहीहंडीसाठी कुठल्याही प्रकारची ही जी गर्दी जमवलेली आहे ती ना दारू पिऊन, ना दारू पाजून, ना गाड्या फाटून, ना भाड्याचे लोक बोलवून, ना कॉलेजचे लोक बोलवून हे सगळे जे लोक आलेले आहेत हे राहुल भाऊच्या प्रेमापोटी या मतदारसंघाचा विकासाचा बदल घडवण्यासाठी ही पब्लिक इथं जमा झालेली आहे। आज आम्हाला अभिमान आहे की आम्ही एका स्वच्छ, निर्मळ आणि सुंदर नेत्याच्या मागे उभे आहोत आणि या दहीहंडीला आज जी शोभा दिलेली आहे ती ओरिजिनल 24 कॅरेट गोविंदांनी दिलेली आहे, याचा मला अभिमान आहे।